कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस थोडासा आमचं आहे ना बाळ आजारी फक्त आणि त्याच्यामुळे आम्ही लय अपसेट होतो आज। तरी पण आम्ही दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा एंड खूप सुंदर केलाय, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आज आम्ही खूप स्पेशल गोष्टी आणल्या होत्या, त्या खाल्ल्या आणि सगळ्यांसोबत खाल्ल्या। असं नाही की आम्ही एकटं गुपचूप खाल्ल्या, सगळ्यांनी सोबत मिळून खाल्ल्या। पोट नाही भरत आणि आम्ही नेहमी सगळ्यांसोबतच खातो आणि हे एक स्पेशल काम आहे आपलं, म्हणजे एकदम स्पेशल ॲबिलिटी म्हटलं तरी चालेल। मला अजिबात एकटं खाल्लं जात नाही। तुझं म्हणणं बरोबर नाही? बरोबर आहे, मला पण एकटं काहीच जेवण जात नाही। आम्ही खूप पण कधी ना माझ्या हॉटेलने आलं का मग मी खाते एकटी। असं करते ही। ड्रॅगन फ्रूट आणलं ना बरोबर, ते एक कापावर का दोन ठेवावर का, एक खाती आणि मग दोन आम्ही खातो, तिला देतच नाही। मग आम्ही लय हुशार आहे, मग तू एक खा आम्ही दोन खातो। म्हणून मग कधी कधी मी चाललो हिच्याबरोबर बोला। आज ना उठायला पण उशीर झालाय, कारण आम्ही दोघं रात्रभर जागे होतो। आता बघ मायराला ना आईने उकडून ठेवला होता बटाटा, आईने खिचडी केली तेव्हा तो मायराला देते आता, म्हणजे ती नादवून मला आंघोळ वगैरे करायची आहे। आणि म्हणजे मायराला कालपासून तुम्हाला म्हटलं ना तिची तब्येत बरी नव्हती, तर तिला कालपासून खूप ताप आला होता। आता पप्पांकडे खेळतीये, नाहीतर मला सोडतच नव्हती। त्या पावडरच्या डब्यामुळे नादवली ती मायरा। आणि लहान मुलांचं कसं आहे ना, म्हणजे तिचं तरी कसं आहे ना, तिला औषध दिलं का तिला थोडं बरं वाटलं का उडी खेळती ना, आणि त्याच्यानंतर परत ताप आला का परत सूम होते। आणि आता पण तिला मग औषध दिले ना, तर आता गार पडली पूर्ण। पण ताप आल्यावरती इन्स्टंट उपाय म्हणजे घरच्या घरी काय करू शकतो माहिती का आपण, त्यांना ना स्पॉन्ज करायचं कोमट पाण्याने, एकदम थंड पाणी नाही किंवा एकदम गरम पाणी नाही, एकदम कोमट पाणी त्यांचं अंग पुसायचं, तरी पण फरक पडतो। तसं आता आम्ही जाणार आहे दवाखान्यात, 9:15 वाजलेत आत्ताशी। आईने नाश्ता वगैरे बनवून गेल्यात, आई मामा पण कामाला गेलेत। मग आता आम्ही पण आवरतो आणि जातो। आणि वातावरण खूप खराब आहे, तुम्ही तुमची पण काळजी घ्या आणि तुमच्या लहान मुलांची पण काळजी घ्या। मायरा ताईंकडे आहे, तोपर्यंत मी आवरलं, यांना चहा वगैरे दिला। ही चहा पित आहे आता, आणि मी हे औषध दिलं होतं तिला, तर म्हटलं ती घेऊन जावं डॉक्टरांना दाखवायला की आम्ही हे औषध दिलं होतं तिला। त्यामुळे चाललोय आता, तिचे कपडे वगैरे चेंज करते आणि आम्ही दवाखान्यात जाऊन येऊ। सकाळी 10:30 वाजताच निघालो होतो आणि 5 मिनिटात आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचलो। आणि तिथं वेट करत होतो आणि बघा पिल्लू कसं बसलंय। त्याच्यानंतर मग पप्पाकडे गेलो होतो, सगळीकडे बघत होतो, छोटे छोटे मुलं पण आले होते तिथं। मग सगळं झाल्यानंतर हे खाली औषध आणायला गेले होते, तोपर्यंत आम्ही इथं बसून दोघीजणी वेट करत होतो पप्पाचा। बसलो होतो, ही इकडे तिकडे बघत होती ना, पप्पा विचारत होते तुम्ही येणार आहे का आतमध्ये? म्हटलं नाही आम्ही नाही येणार, तुम्हीच औषधं बघा कसे काय। आम्ही तोपर्यंत इथे खेळतो, मग आम्ही दोघी खेळत होतो। आणि तसं पण तिला बाहेर आलं का थोडंसं छान वाटतं ना, आणि ताप पण उतरला होता, त्याच्यामुळे ती छान खेळत होती। आजीला द्या, द्या आजीला द्या। हा तिला म्हणून राहू दे तुला। हा अंडी बी नाही पडत। आणि हे मला पिल्लू देईन बरं का, हे पिल्लूला सांभाळ। केली हा उलटी पालटी। आजारले ते नाही पाहणार, आता नाही पाहत। हा आजारले ते आणले दवाखान्यात लगेच। मी मला आणते। आताच घरी आलोय, मायरा पण झोपली आहे, बरं झालं झोपली ती। आता ती झोपली तर मला सगळं काम आवरायचंय। सकाळपासून तसं टाकून गेले होते, आता सगळं आवरायला लागन, स्वयंपाक पण करायला लागन। आता तेवढ्यावरती नुसतं पोह्यांवरती आता भूक तर लागनच, मला पण भूक लागन थोड्या वेळाने। आवरते आता, स्वयंपाक वगैरे करते। ती झोपली तर पटपट कामावरून घेते, म्हणजे काम पण होईल। तोपर्यंत ती उठली का मग तिला घ्यायला, कारण बरं नाही म्हटलं थोडीशी चिडचिड करतेच ती। आता ना 4 वाजलेत, हे आता झोपेतून उठले। मायरा पण झोपली होती, तोपर्यंत झोप झाली नव्हती आमच्या दोघांची पण, त्याच्यामुळे ते पण झोपले ते मी पण झोपले, तर का अर्धा झोपली असेल चांगली, पण मायरा पण उठली, त्याच्यामुळे मला झोपताच नाही आलं। आणि आता मायराला ना ताईंकडे ठेवले। बे कशी गावणी करते ना, त्याच्याबरोबर मटकी थोडीशी असते गावण्यांसोबत। मग भेगाच्या गावणे कोण खाईन? भेळ एवढीच राहते 30 रुपयाची। या मग ते चाललेत भेळ आणायला, तोपर्यंत मी गावणी करते। गावणी सोबत काय हाय खायला? कसं खाणार? कोरडं नाही ना, लोणचं आहे नको घेऊन आलो।
या येते भेट घेऊन. तोपर्यंत मी घावणे करत आहे. आणि मायरा ताईंकडे आहे, नादवली, तिला सूप दिलं छोटस खेळायला. म्हटलं तोपर्यंत ना ताई मी घावणे करते. जेवण पण जात नाही, असं काहीतरी हलकं हलकं खायची इच्छा होत होती मला, पण अजिबात बरं वाटत नाही असं ना. एक आजारी पडला का सगळे आजारी पडते. आणि खरे लहान लेकरू जर आजारी पडला ना जाम करते ते. तशी मायरा अजिबात त्रास देत नाही, पण मग आता बरं नाही ना तिला, मग ती म्हणते की मला घेऊनच बसा, माझ्या जवळ थांबा. साहजिक गोष्ट आहे ती, आपण आजारी असल्यावरती. म्हणजे मी जरी आजारी पडले ना तरी पण मला असं वाटतं की माझ्या मम्मीनी माझ्या जवळ असावा. आज पण माझं लय डोकं दुखतंय, झोप नाही झाली त्याच्यामुळं. तर घावणे करते छान. मी काय केलं, तिथे गेलो आणि तिने मला पाहिलं. रडली का? एक वेळा आम्ही दोघं नाही दिसलो ना तर राहते ती, पण आमच्या दोघांपैकी एक जरी दिसलं ना रडती ती. तिला वाटतं मला घ्यावा. तसं तिचं पण काही चुकीचं नाही, पण नाही दिसलं ना मग थोडीफार नाद होती. ठीक आहे, वाटतं तिला कुठेतरी गेले असतील, तिला बरं नाही म्हटल्यावरती. आता एवढे पटपट करते मी. त्या दिवशी बनवले होते त्यात थोडस ना किचकटपणाच झाला होता. म्हणजे थोडीशी रिक्सच आहे बरं का ही अशा पिठाची बनवायची म्हटल्यावरती. नाही तर तांदूळ भिजून मग ते दळून ते परफेक्ट होतात, खूप परफेक्ट. म्हणजे काही टेन्शन नाही, चिटकत नाही, काय नाही काय नाही, किती पण मोठे करा एकदम मस्त. पण हे अशा डायरेक्ट म्हणजे आपण जे पीठ दळतो तांदळाचं त्याचं करायचं थोडी रिक्सच आहे. पण तरी पण ती रिक्स मी घेणार. जर नाही झालं तर मला फोन करून सांगते, होत नाही मी पावडे पण आहे. ठीक आहे चालेल चालेल. ऑफरच आहे, कारण म्हणजे तर काहीच इच्छा नव्हती. मी तिकडून आले ना तुम्हाला म्हटलं ना मी सगळं आवरून मी कपडे धुतले, पसारा वगैरे आवरला, खाली घरातले एवढे कपडे सगळे अंथरून वगैरे उचलले, कारण ते पण उचलले नव्हते, तसेच निघून गेलो होतो आम्ही. सगळं तसंच होतं. मग ते सगळं आवरलं आणि 10-15 मिनिटं मला ना लई चक्कर येत होती, डोकं पण लई दुखत होतं. म्हटलं ठीक आहे भांडे नंतर घासन. आणि यांना म्हटलं तुम्हाला भूक आहे का? हे म्हणे नाहीये. आणि मला पण भूक नव्हती, कारण मम्मीची तर खाल्लं होतं नाही का, त्याच्यामुळे आम्हाला दोघांना पण भूक नव्हती. म्हटलं ठीक आहे चालेल. मम्मी झोपले, चांगली झोपले असं अर्धा तास. मग मायरा उठली, मायरा उठल्यावरती सगळा गेम झाला. असं वाटत होतं मला की नसती झोपली ना कांचन तू बरं झालं असतं, काम आवरलं असतं. पण मग तब्येत पण महत्वाचीच आहे, काम काय चालूच असणार आहे, तिची पण आणि आपली पण. आता मग अशी पाणी काढत होते भांडे घासायला, म्हणजे आता भांडेच घासायचे होते मला. म्हटलं हे उठत नाहीयेत आणि मायरा पण तिकडे नादवली होती, तर म्हटलं मी भांडे घासते. पण मग हे उठले, म्हटलं आता उठले तर पटकन घावणी करून देते. तव्यावरती तर टाकलंय, आता त्याच्यावरती झाकण ठेवते. आणि झाकण ठेवल्यानंतर आता निघताय की नाही हा पुढचा प्रश्न आहे, बघू. पण आता प्रयत्न तर करणारच आहे मी. माझा प्लॅन छानपैकी सक्सेसफुल झालाय. थोडंसं आकार तिचा बिघडलाय, कारण ती निघत नव्हती. पण मला समजलंय की पहिल्यांदा ना फुल गॅस ठेवायचा, जेणेकरून खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली की मग गॅस कमी करायचा, म्हणजे दोन्ही साईडनी छान भाजल. चला मग आता गरम गरम खातो तोपर्यंत ते पण येतील. आणि मायराकडे पण चक्कर मारून येते, काय करते ती बघू आपण. मायरा पण रडते, थोडीशी चालली तिची कुणकुण. पण मग आता माझं गॅसचं काम म्हणजे हे घावणी करून झाले की मग मी तिला घेईन. आता भांड्यांचं बघन नंतर. आता पण पोटाचं तर बघायलाच लागल. एवढे फास्ट करते. पुन्हा भेटू आपण. आता आम्ही छानपैकी जेवणार आहे. आणि हे बाळ म्हणता मला असं घेऊन बस मम्मी, मी असे अशांतरच मी गप राहीन, नंतर नाही राहणार ना. म्हणून जाऊन दे. लय हुशार आहे पण माझं बाळ, आणि हे बाळ पण लय हुशार आहे. भेटायचं प्लेट आणलं ते आम्हाला मांडी घालून बसायचं. थोडी मोठी प्लेट आणतो, थोडी मोठी प्लेट आणतो. ए राधू मांडी घालून बस ना बाळा. सगळे मांडी घालून बसले का नाही, मग तू पण मांडी घालून बसायचं. शाबास. इथे पापड उचल, पायदळी जातात. पापड आहे का? तेवढंच मामाला तुला का खायचं? बटाटा खायचं सोन्याला माझ्या. आई बघ तुला बटाटा आहे ना, खा ना
बघा पोटात भर तर तंगडीत जोर. ते बाबा कसे म्हणत होते ना, पोटात भर तर तंगडीत जोर, पोट भरून खायचं. आता मी भेळ खाणार आहे. तिथून 4:30 वाजलेत. थोडं मला बरं वाटतंय आता. झोप तर नाही झाली पण मग गोळी खाल्ली होती ना मी, बरं वाटतंय आता. माझी पण थोडीशी झोप झालेली आहे. ती पण थोडीच झाली. रात्री 3:30 वाजता झोपलं, झोपणं दिलं नाही. हा आणि ना मी पण 3 वाजता झोपले. नाईनी घेतलं नीला, मी झोपून गेले होते. 3:30 वाजता माझ्या जवळ दिला ना, तेव्हापासून जागी होतो आम्ही दोघी. तर 5 वाजता झोपलो आणि 5 वाजता जे झोपलो ना, म्हणजे ही पण झोपली आणि मी पण झोपले. सकाळी 8 वाजताच उठले मी. ही जेव्हा उठली तेव्हा सुटले डायरेक्ट. नको का बटाटा नको, तेव्हा तू मांडी घाल ना बाळा, मांडी घाल ना. शेक तिकडे शेकून बस. दिदी लागलं पण तुला देऊ का घेतो काढू? हा त्या प्लेटीत द्या ना. ओके थँक्यू. तुला देऊ का मिरची? घावणे ओके झाले ना, आणि माझे घावणे पण झाले होते. चला बसा जेवायला. पण बाई हे पण खा, सगळं खा. वेळ संपले वाजून घ्या. मला जास्त झाली वेळ थोडी. तू नाही आता टेन्शन घेते. थोडी कमी करा ना दे बा, आम्ही देतो तुला काढून दे. शाबास, छान झाले ना. चिवडीला बरं लागतो तरी. चिवडीला जावं देतं कोणतरी. ही मटकी स्पेशल भेळ आहे, त्याच्यामुळे मी मटकीत भेळच मटकी टाकून खाणार आहे. सांडवली वाटतं मम्मीने खाली. तिथली स्पेशल गोष्ट असते तिथं खायला खूप मजा येते. एकदम घाई वरण भात टाकलंय आणि चहा घेतलाय. आणि आमच्याकडे एकसारखे कप नाही आहे, सगळे वेगवेगळे. काचेचे तर मीच 2-3 सेट फोडलेत. हे ताईंनी आणलेले ते आहेत अजून, तेव्हा आईनी मग स्टीलचे आणले होते, ते छान टिकताय. आणि हे पोरींना आता आम्ही चहा पिणार आहे. आणि मायरा ना हे बघा कुकर असा होतोय, किती उतू जातोय बघा. मायरा एकतर त्यांना सोडत नाही, नाहीतर मला सोडत नाही, असंच चाललंय तिचं आज. मायरा पिल्लू, ए मायरा नाही बघत आहे. खेती चांगली तर आम्ही चहा पिऊन घेतो आता. आणि मॅडमचा अभ्यास चाललाय. हाय कर. आता मायराला म्हटलं हलकं काहीतरी द्यावा, म्हणून मग डाळ शिजवली. आम्हाला पण वरण होईल आणि तिला पण आता एकदम साधं देते, फोडणी वगैरे काहीच देत नाही. कारण कालपासून तिने बाहेर म्हणजे वरचं काहीच खाल्लं नव्हतं, काहीच नाही. त्याच्या आवडीचं पण दिलं मी तिला, ते सुद्धा नाही. नागलीची पेस्ट पण नाही, बटाटा पण नाही, काहीच नाही. आता खाती की मी खिचडी काय म्हणते आता. कालपासून ना तिने खरंच वरचं काहीच खाल्लं नाही. तिच्या आवडीचा बटाटा नाही, पेज नाही, काहीच नाही. आता पण तिला ना मी डाळ बनवली होती, ते देत होते. मी पण पेत होते जसं काय ती पण पेल ह्या विचाराने, पण नाही पिली ती. म्हणजे शेवटपर्यंत तिने 1 चमचा पण नाही केला. बोटाने तिला टेस्ट करायला दिलं होतं मी, तरी पण ती नाही पिली. मग दूध पितीये त्याच्यामुळं काही नाही, ओके. पण मग असं वाटतं की खावा, पण नाही खात ती जरी असल्या होते असं. आणि रडती, खूप रडती, सारखी रडते. आणि ती रडत नाही ना नेहमी, त्याच्यामुळे मग ती रडली का जाम वाईट वाटतं. आणि मी जर दिसले ना, म्हणजे कामात असले ना, तरी पण तिला मिस लागत असते. 7 वाजत आलेत. मी लसूण वगैरे सोलून ठेवले. आणि मेन गोष्ट आता मायरा झोपली, त्याच्यामुळे एकदम शांततेच माझा स्वयंपाक होणार आहे. आई पण आली रे. आणि ती पण कांद्याची सापडते मी फ्रीज मध्ये सापडते, म्हणजे आहेच, फक्त काढायचे. कोथिंबीर मेन, मिरच्या पण आहे. चला आता वरणाला फोडणी देऊ. कूलरचा खूप आवाज येत असा. चला आता वरणाला फोडणी देऊ. आणि मग इकडे बघा आमचं बिग बॉस, मराठी बिग बॉसचे सगळेच फॅन आहे घरात. आणि खरंच छान आहे बरं का. खरं कारण सांगा, बिग बॉस का पाहता? सूरज चव्हाण मराठी माणूस कधीच पाहत नव्हतं, आता पाहायला लागला. छान आहे, सगळ्यांना वेळ लागलाय. पण त्याचा एक पण घास खाल्ला नाही, एक पण. हा म्हणजे आमच्या पण
टेस्ट करायला दिलं तर थोडं त्यात पण जाम रडली. आणि माझं लसूण सोलून झालं आता. मिरच्या लसूण सोलून ठेवलं होतं मी. आता मिरची आणि कोथिंबीर कापते. बाकीचं गरम चहा गरम करते आता आईंना. पहिली चहा गरम करून देते त्यांना नेऊन. मामा मावशी चहा पिले. आईंना चहा नेऊन देते. 2-3दा गरम करून असेल. लाईट पण चालत नाही. असंच होते याला. पेटलं प्रयत्न करून झाले की पेटतंय.